पोटाला थंडावा देणारे आणि पोटभरीचा असा हा पदार्थ नाश्त्यासाठी असो किंवा जेवणासाठी फक्त 15 मिनिटात तयार होतो. दुधी भोपळ्याची कैरी घालून बनवलेली चटणी एकदा बनवून खाल तर नेहमी अशीच बनवाल. त्याबरोबरच दुधी भोपळ्याचेच आपण थालीपीठसुद्धा बनवणार आहोत, पण कोणतीही भाजणी न वापरता घरातल्या उपलब्ध साहित्यात. खायला अगदी अप्रतिम लागतात आणि बनवायला एकदम सोपी अशी ही रेसिपी. मग चला बनवूया दुधी भोपळ्याचे थालीपीठ आणि दुधी भोपळ्याची खमंग चटणी. पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. थालीपीठ बनवण्याआधी एक वाटण बनवून घेऊ. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी आणि कपाने बघाल तर अर्धा कप हिरवे भिजवलेले मूग घेतले आहेत. तुम्ही कोणतंही कडधान्य वापरू शकता, पण भिजवून घाला. त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 7-8 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या. 1 चमचा यामध्ये जिरे घालायचे. तुम्हाला आवडत असेल तर वाटणामध्येच ओवासुद्धा घालू शकता, पण आपण ओवा नंतर घालणार आहोत. पाणी न घालता मिक्सरवरनं हे बारीक दळून घेऊया. आता हे वाटण तयार झालं. दुधी भोपळा घेताना कोवळा बघूनच घ्यायचा, फार मोठा दुधी भोपळा वापरायचा नाही आणि जेवणामध्ये वापरण्यापूर्वी तो थोडासा चाखून बघा. जर कडू लागला तर असा दुधी भोपळा लगेचच टाकून द्यायचा. त्याचा जेवणामध्ये वापर अजिबात करायचा नाही, नाहीतर आरोग्याला हानी पोहोचू शकते. तर आपण थोडासा दुधी भोपळा शिल्लक ठेवला आहे, कारण त्यापासून आपण चटणीसुद्धा बनवणार आहोत. दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतला, त्यानंतर तो किसून घ्यायचा. बऱ्याच जणांना दुधी भोपळ्याचा रस पिण्याची सवय असते, पण रस बनवण्यापूर्वी दुधी भोपळा जर कडू असेल तर तो अजिबात वापरायचा नाही. आता हा केस सगळा करून घेतला. त्यानंतर यामध्ये 1 कप घालायचं आहे गव्हाचं पीठ, कारण आपण थालीपीठ भाजणी वापरणार नाही, तर घरातल्या उपलब्ध पिठापासूनच तयार करणार आहोत. 1 कप बेसन पीठ वापरलं आहे आणि यामध्ये अर्धा कप मी मक्याचं पीठ घातलं. मक्याचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. नाचणीचं पीठ वापरलं तरीही चालेल. आता हे सगळे पिठं घालून घेतले. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा ओवा घातला आहे. चवीनुसार घालायचं आहे मीठ. मीठ घालून झालं की लगेचच अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घालून घेतली आहे. आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरली, त्यामुळे तिखट थोडं बेतानेच घाला. 1 चमचा तीळ घालायचे आहे. 1 लिंबाचा रससुद्धा घातला. जर तुम्हाला हवं तर दही घालू शकता. दह्याऐवजी मी लिंबाचा रस वापरला आहे. त्यानंतर यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं ते सगळं वाटण घालायचं. हिरवे मूग घातल्यामुळे पदार्थ अजून पौष्टिक होतो, पण मुगाऐवजी तुम्ही कोणतंही कडधान्य वापरू शकता. त्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातला. भरपूर कोथिंबीर घालायची. हवं असेल तर भाज्यासुद्धा वापरा. ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्या भाज्यांचा वापर जरूर करा. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, पण यामध्ये जराही पाणी घालायचं नाही, कारण दुधी भोपळ्याचा जो ओलसरपणा आहे त्यामध्ये हे पीठ व्यवस्थित भिजलं जातं. त्यामुळे पाणी अजिबात घालू नका, कारण नंतर पीठ पातळ होतं. तर आता हे पीठ आपलं व्यवस्थित मळून झालं आहे. जराही पाण्याचा वापर न करता तयार झालं हे थालीपीठाचं पीठ. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये नाश्ता तयार होतो. आता पीठ तयार झालं, लगेचच थालीपीठ थापून घेऊया. थालीपीठ थापण्यासाठी केळीचं पान वापरा किंवा मग एखादा सुती कपडा ओला करून घ्यायचा, त्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि थालीपीठ थापून घ्यायचे. पण जर तुम्हाला थापून थालीपीठ बनवता येत नसेल तर लाटूनसुद्धा बनवू शकता, पण जे पीठ आहे ते मात्र थोडंसं घट्टसरच ठेवा आणि मग तुम्ही लाटून थालीपीठ बनवू शकता. थापून थालीपीठ बनवताना कणिक थोडीशी पातळसरच भिजवायची, म्हणजे ते व्यवस्थित थापलं जातं. त्यावर तीळ घातली आहे आणि लगेचच हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे ना एकदम साधा सोपा आणि पटकन तयार होणारा पौष्टिक असा पदार्थ. त्यासाठी तवा चांगला गरम करून घेतला. त्यावर थोडंसं तेल घाला किंवा बटर घातलं तरीसुद्धा चालेल आणि लगेचच हे थालीपीठ भाजून घ्यायचं. गॅस मात्र मध्यम आचेवर ठेवा, म्हणजे आतपर्यंत छान असं खुसखुशीत थालीपीठ भाजलं जाईल. वरतून भरपूर तेल घाला, तूप घाला, जे तुम्हाला आवडत असेल ते घालू शकता. थालीपीठ भाजताना गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. मस्त खरपूस होईपर्यंत थालीपीठ भाजायचं आहे, नाहीतर आतून ते कच्चं राहील. कारण थालीपीठ मी थोडंसं जाडसर थापून घेतलं. तुम्हाला हवं तर यापेक्षा पातळही थापू शकता. फक्त 15 मिनिटात बिना भाजणीचे खमंग, खुसखुशीत आणि तितकाच पौष्टिक असा हा नाश्त्यासाठी असो किंवा जेवणासाठीचा बेत. मस्त असं हे गरमागरम थालीपीठ मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील. दुधी भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते, म्हणून तर ते आरोग्यासाठी चांगले आहे. पण जर दुधी भोपळा कडू असेल तर मात्र तो आरोग्यासाठी हानिकारक आहे. या दुधी भोपळ्याचा वापर जेवणामध्ये अजिबात करायचा नाही. खमंग, खुसखुशीत असे हे दुधी भोपळ्याचे थालीपीठ तयार झाले. पण याच थालीपीठासोबत खाण्यासाठी आपण चटपटीत अशी दुधी भोपळ्याचीच कैरी घालून चटणीसुद्धा बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे एक मध्यम आकाराची कैरी घेतली. स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहे. आता सीझनमध्ये कैरी उपलब्ध आहे म्हणून मी कैरी वापरली.
कैरीमुळे चटणी मस्त अशी चटपटीत थोडीशी आंबटसर होते आणि त्यामुळेच ती खायलासुद्धा अप्रतिम लागते. ही चटणी तुम्ही फक्तच थालीपीठासोबत नाही तर डोस्यासोबत असेल किंवा कोणत्याही पदार्थासोबत खाऊ शकता. खायला अप्रतिम लागते. कैरी जर नसेल तर त्याऐवजी लिंबाचा रस वापरा किंवा थोडंसं दही वापरलं तरीसुद्धा चालेल. आता सीझन आहे म्हणून मी इथे कैरी वापरली आणि कैरी थंडसुद्धा असते म्हणून थोडीशी कैरी घातली. त्यानंतर दुधी भोपळा घेतला आहे. दुधी भोपळ्याचे सुद्धा हे काप करून घ्यायचे. दुधी भोपळा हवेच्या संपर्कात आला की काळसर होतो, त्यामुळे लगेचच भोपळा चिरून त्यापासून भाजी बनवा, थालीपीठ किंवा कोणताही पदार्थ बनवा. पण फार वेळ उघडा ठेवू नका, नाहीतर तो काळसर होतो आणि त्यामुळे सुद्धा दुधी भोपळ्याची चव बिघडते. आता आपण याचे हे काप करून घेतले. त्यानंतर पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घातलं आहे. 1 कप दुधी भोपळा घेतला. तेलावर 2 ते 3 मिनिटं चांगला परतवून घ्यायचा, म्हणजे तो मऊसूत होतो आणि खायला चटणी चविष्ट लागते. कच्चा भोपळा चटणीमध्ये अजिबात वापरायचा नाही. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या घातल्या. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा जिरे घातले आहे आणि हे पदार्थसुद्धा भोपळ्यासोबतच चांगले परतवून घ्यायचे, म्हणजे त्यातला कच्चेपणा निघून जातो आणि चटणी खायला चविष्ट लागते. नाहीतर लसणाचा उग्र वास चटणी खाताना जाणवतो. आता हे चांगलं परतवून घेतलं. त्यानंतर काढून ते थंड होऊ द्यायचं. तुम्हाला हवं असेल तर कैरीसुद्धा परतून घालू शकता, पण कैरी जर परतवून घेतली की त्यातला आंबटपणा कमी होतो आणि मी कमी आंबट असलेली कैरी वापरली. आता हे थंड झालं. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं की अर्धा कप यामध्ये कैरी घालायची आहे, पाव कप घालायची आहे फुटाण्याची डाळ, भरपूर कोथिंबीर घालायची, चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं. तर पाणी फार जास्तही घालू नका, चटणी थोडीशी घट्टसर हवी म्हणून अगदी पाव कप यामध्ये पाणी घातलं आणि मिक्सरवरनं हे फिरवून घ्यायचं. मस्त अशी ही चटपटीत चटणी तयार झाली. नारळाची शेंगदाण्याची चटणी तर तुम्ही नेहमीच बनवून खात असाल, पण एकदा ही दुधी भोपळ्याची चटणी जरूर ट्राय करा. एकदा का अशी चटणी बनवून खाल तर नेहमी अशीच बनवाल. एकदम चविष्ट अशी ही दुधी भोपळ्याची चटणी तयार होते. तुम्हाला हवं तर वरतून फोडणी घालू शकता, पण फोडणी घालण्याची तशी काही गरज नाही. आपण दुधी भोपळा चांगला परतवून घेतला आहे. खमंग, खुसखुशीत, पौष्टिक हिरवे मूग घालून बनवलेली आणि अवघ्या 15 मिनिटात तयार होणारा नाश्त्यासाठी असो किंवा जेवणासाठीचा हा बेत. त्यासोबत ही चटणी बनवायला मात्र विसरू नका, कारण खरी मजा तर चटणीमध्येच आहे. अप्रतिम चवीची अशी ही दुधी भोपळ्याची चटणी, खमंग, खुसखुशीत, गरमागरम असा हा बेत. कसा वाटला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.